महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक एटीएसने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र एटीएसने बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून मुंबई, पुणे, नागपूर, नालासोपारा, मीरा रोड, अकोला, नांदेड, नाशिक, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख शहरांमध्ये छापे केले असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक एटीएसने 100हून अधिक तरुणांना चौकशीकरिता ताब्यात घेतले असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र एटीएसच्या तपास अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या नुसार हे तरुण पाकिस्तानातील गँगस्टर हे सोशल मीडियाचा वापर करून भारतातील काही तरुणांना संपर्कात होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गँगस्टरकडून बेरोजगार तरुणांना लक्झरियस लाईफ आणि पैशाचं आमिष दाखवून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे आणि गुन्हेगारी जाळ्यामध्ये अडकवले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएसच्या वतीने छाप्यादरम्यान संशयिताकडून त्यांचा लॅपटॉप, मोबाईल फोन, पेनड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जप्त करण्यात आलेली आहे. आता एटीएसकडून संशयिताचे बँक खाते आणि अधिक व्यवहाराची कसून चौकशी केली जात आहे. या दहशतवादी कारवायासाठी पाकिस्तान किंवा इतर देशांमधून फंड पुरवला जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एटीएसकडून सदर बाबीचा अधिक तपास सुरू केला असून ते तरुण नक्की कोणाच्या संपर्कात होते आणि काय करत होते, त्यांचा उद्देश काय होता याचा तपास महाराष्ट्र एटीएस दहशतवाद विरोधी पथकाकडून केला जात आहे. तुर्तास तरी एटीएसची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये एटीएसकडून मोठी छापेमारी करण्यात आली असून 100हून अधिक तरुणांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून त्यांचे लॅपटॉप, मोबाईल फोन, पेनड्राईव्ह आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.